उमेश आणि विनायक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले। टॉस जिंकला ओमकार बॉयज ॲडव्हान्स संघानं प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि एनसीसी सफाळे संघाला आमंत्रित केले। प्रथम बॅटिंगसाठी आपण बघतोय दुसऱ्या फेरीतील पहिली लढत, यानंतर आपण मॅच बघणार आहोत। विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडी विपक्ष त्रिशिका 11 बैतीपाडा या दोन संघामधला बॅटल। इनिंग ब्रेकमध्ये दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे आपण टॉस करणार आहोत। मिस्टर रोहन गावड समोर उमेश आणि विनायक ही जोडी। बेस्ट ऑफ लक। मॅचला होतोय 60। एका बाजूने आपण दरम्यान रोहन तयार होताना गोलंदाजी ट्रॅकवर, भरपूर शॉर्ट बॉल, संधीचा फायदा घेता येत नाहीये इथे। मिस्टर उमेश यांना थोडेसे लवकर खेळले, भरपूर आखूटप्प्याचा चेंडू होता, या साईडला बॅटला ड्रिल केलं होतं, थोडेसे नाराज असतील उमेश पठारे। आपण बघतोय एक आक्रमक लेफ्ट हँड बॅटर आहेत, परंतु इथून मात्र डॉट बॉल। यावेळेला लॉफ्ट करताय चेंडूला सरळ मिड विकेटला क्लिअर करताना उमेश मात्र दुसऱ्या चेंडूवरती झालाय चार्ज आणि ठोकतोय या ठिकाणी AB षटकार ओव्हर मिड विकेट। एक जबरदस्त सिक्सर, खूप चांग थँक्यू। अतिशय उत्कृष्ट षटकार आलाय। उमेश लेफ्ट हँड बॅटर आहेत, घातक बॅटर आहेत आणि रोहन गावडच्या अगेंद आपले हात खोलताना संधी होती बॅटला ड्रिल करण्याची आणि खऱ्या अर्थाने त्या संधीचा फायदा उचललाय, मिड विकेटला क्लिअर करत षटकार उमेश यांच्या बॅटमधनं आपण बघतोय। यावेळेला अगोदरच थोडेसे सफळ झाले होते, बघायचं जास्त लागलंय का। त्याला तिथे जास्त जर नकोय प्लीज। आणि त्यासाठी प्रत्येकाची काळजी प्रत्येकानं घेणं गरजेचं आहे। एक सर्वांना नम्र निवेदन असेल, एबी ट्रॉफीच्या माध्यमातून मॅच भरपूर महत्वाची आहे, एबी ट्रॉफी जिंकणं तेवढाच महत्वाचं आहे, परंतु प्रत्येक जण प्रत्येकाच्या घरामध्ये हिरो असतो आणि त्यासाठी आपण आपली काळजी घेणं भरपूर महत्वाचं आहे। या मॅचकडे षटकारानंतर डॉट बॉल आलाय, बिहाइंड विकेट खेळण्याचा प्रयत्न होता इथे
उमेशांचा एष्टनच्या मागे आपण एसटी रक्षक बघतोय. जितू या ना ते मात्र या ठिकाणी थोडस फील्ड मध्ये तब्दिली बघायला मिळते. एक षटकार आणि त्यानंतर डॉट बॉल चेंडू झालेले आहेत या षटकातील 3. पुढचा चेंडू रोहन पुनश्च गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. राईट आर्म राऊंड विकेट फुलटॉस आणि यावेळेला सरळ चेंडूला एक्झिक्यूट करतायत. लॉंग लेग मधनं येतोय 4 चौकार. धावसंख्या फ्लाय होताना पोहोचते डबल डिजिट मध्ये 10 धावा. NCC संघासाठी एक जमेची बाजू आहे की उमेश यांच्या बॅटमध्ये धावा येत आहेत. एक लेफ्ट हँड बॅटर आहे, घातक बॅटर म्हणून ज्या नावाची चर्चा सातत्याने बघायला मिळते. गेम चेंजर खेळाडू म्हणून अनेक स्पर्धा गाजवणारा खेळाडू आहे. विनायक पाटीलचं स्थान जेवढं मोठं आहे, किरण गुरुद्वानची बॅटिंग जेवढी NCC सफाळ्याला महत्वाची आहे तेवढीच महत्वाची असते त्यांचा लेफ्ट हँडर घातक बॅटर चालणं. आणि तो मात्र 4 झालाय. रोहन गावडच्या अगेन्स्ट हात खोलताना बघायला मिळतोय. धावसंख्या 10 वर पोहोचते डबल डिजिट मध्ये. पुनश्च रोहन पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करताना समोर उमेश ज्याच्या बॅटमधनं षटकार चौकार आलाय. यावेळेला स्लाइस करण्याचा प्रयत्न आउटसाइड द ऑफ सम पिचिंग होता. पंच सांगतायत वाईट बॉल, परंतु या ठिकाणी DRS घेतलाय फिल्डिंग टीमनं. थर्ड अंपायर आपण बघू शकाल आउटसाइड द ऑफ सम पिचिंग, परंतु रोहन सांगतायत की योग्य चेंडू आहे आणि आमचा जो DRS आहे आमच्याकडे एक संधी आहे, त्या संधीचा फायदा आम्ही घेणार आणि योग्य काय आहे ते आम्ही या ठिकाणी चेक करणार. विकेटवर कोणीही थांबू नका, विकेटच्या थोडंसं बाजूने उभे राहा आपण. चांगला चेंडू फेअर बॉल आपल्याला बघायला मिळतोय. पण बघू शकाल एक रिव्ह्यू कंटिन्यू राहील फिल्डिंग टीमचा. धावसंख्या 10. याही वेळेला पुलला बनवताय सक्सेसफुल. बडी विकेट रिजन मधून खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातोय तो सीमारेषेच्या बाहेर. अतिशय सुंदर टायमिंग, संधी होती तिथे, एफर्ट्स लावले होते पूर्णतः. रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकाल चांगला प्रयत्न आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. उमेशच्या बॅटमधनं आणखीन एक चौकार. स्नॅरोली मिस्ड. धावसंख्या बघायला मिळते ती 14. पहिलं षटक या ठिकाणी संपतंय. थँक्यू. न्यूमान प्रणित. समोर आपण विनायक पाटील यांना बघतोय. पुढचा चेंडू घेऊन तयार प्रणित. ऑफ ड्राईव्ह संधी होते इथे आणि मिस फील्ड तिथे बघायला मिळते. कॅच होता जितू यांच्याकडे, पण थोडेसे प्रेशर आहेत, प्रेशरमध्ये बघायला मिळत आहेत. हळुवारपणे चेंडू थोडंसं पुढे खेळवला होता. ऑफ ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न आणि झेलची संधी हुकलंय.
चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. 18 धावा स्कोर कार्डवर. पुढचा चेंडू अल्टी पल्टी फॅन्सी शॉट. चेंडू पुणे जातोय डीप थर्डमॅन मध्ये. एक धाव मिळेल. धावसंख्या 1-19 वर पोहोचले. 19 धावा. याच्यानंतर आपण टॉस बघणार आहोत. विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी विपक्ष त्रिशिक 11 वैतीपाडा या दोन संघामधला महत्वाचा टॉस इनिंग ब्रेक मध्ये आपण करणार आहोत. तुर्तास पहिल्या बॅटमध्ये दोन्ही फलंदाज चांगल्या फॉर्म मध्ये बॅटिंग करतायत. गोलंदाजी ट्रॅकवर प्रणित. मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती प्रणितनं. पुढचा चेंडू काही वेळेला आपण बघताय चेंडूला थोडस कट करतायत. चांगला चेंडू बघायला मिळालाय. एक लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत आणि इथे मात्र डॉट बॉल. पुढचा चेंडू आणि इथे त्रिफलाचित बाद होताना उमेश चांगली बॅटिंग करत होते. थोडस शफल होऊन ऑन साइडला बॅटला ड्रिल केलं. चेंडू आणि फळीमध्ये संपर्क नाही आहे आणि धक्का लागतोय पहिला. या ठिकाणी मिस्टर उमेश आउट. थँक यू. न्यूमाना तेजस चव्हाण मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. एक ताकदवर खेळाडू आहे. वन डाऊन बॅटरच्या रूपामध्ये दाखल झालाय. 19 वरती पहिला हादरा. उमेश पठारी या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला परतताना विनायक पाटीलच्या समवेत 2 हात करण्यासाठी तेजस चव्हाण इथे दाखल होत आहेत. चांगली गोलंदाजी आहे. प्रणित यांच्याकडनं प्रभावित मारा. अनुशासन सुंदर आहे. लेफ्ट आर्म लेग ब्रेक चांगली गोलंदाजी करतायत आणि प्रामुख्याने उमेशच्या अगेन्स्ट टाकलेला चायना बॉल एक चांगल्या पद्धतीचा चेंडू बघायला मिळाला. आणि त्यानंतर पुढच्या चेंडूवरती त्रिफलाचित एक चांगली गोलंदाजी आहे मिस्टर प्रणितकडनं. ते मात्र ऑप्शनच्या भरपूर बाहेर. पंच सांगतायत यावेळेला वाईट बॉल. 100च्या रूपानं स्कोर कार्ड 20 वर स्थिरावले. अतिशय सुंदर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स चेंडू हाताळण्याची प्रयत्न करत होते. यावेळेला स्लॉट मध्ये चेंडू मिड ऑफच्या डोक्यावरनं खेळतायत. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह चा येतोय 4 षटकार. थँक यू. अतिशय सुंदर षटकार. थोडंसं वरती चेंडू होता. संधी होती यावेळेला आणि एक अप्रतिम शॉट इथे बघायला मिळतोय. सिक्सर. धावसंख्या 6 ने फ्लाय झाले आणि 26 वर स्थिरा होताना तेजस आपला इरादा स्पष्ट करतायत. शॉर्ट बॉल बॅट आपण बघताय. शॉर्ट थर्डमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण. थोडंसं बाउन्स झाला. अन्यथा मात्र धावा जास्त येऊ शकल्या असत्या. 27 धावा स्कोर कार्डवरती बघायला मिळत आहेत आणि षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी संपतंय. 13.50च्या सरासरीने पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये होत आहेत 27. ते तेजसच्या बॅटमधनं एक षटकार आलाय. विनायकच्या बॅटमधनं एक चौकार आलाय. दोन्ही फलंदाजाकडे मोमेंटम आहे आणि अशा वेळेला तिसऱ्या गोलंदाजाला प्राचारण करतायत. इंट्रोड्यूस करताना मिस्टर आर्यन. मागच्या मॅच मध्ये प्रभावी मारा याही गोलंदाजाने केला होता.
परंतु नेहमी म्हटलं जाते की नव्याने तुम्हाला स्टार्ट द्यावी लागते. नवीन टुर्नामेंट, नवीन गोलंदाज, नवीन विकेट, इथे तुम्हाला तुमचं 100% योगदान द्यावं लागतंय. आर्यन आल्यात. धावसंख्या स्थिरावले 27. मिस्टर आर्यन आर्यन गोलंदाजीसाठी सज्ज झाल्यात. समोर तेजस चव्हाण, त्यांच्या बॅटमधनं आपण एक षटकार बघितलाय, तो तेजस. आउटसाइड द ऑफ सम, भरपूर बाहेर चेंडू. पंच सांगतायत अतिरिक्त चेंडू हाताळला गेलाय. स्वेर मारा आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या 28 वर स्थिरावताना 28. आर्यन ऑप्शनच्या बाहेर चेंडू हाताळण्याची रणनीती साठच आहे त्यांची. पुनश्च तयार एक युवा टॅलेंटेड राईट आर्म यंग बॉलर म्हणून आपण आर्यन कडे बघतोय. उलटा चेंडू यावेळेला बॅटची कडा घेतली आणि चेंडू वेगानं थर्डमॅनला डॉमिनेट करत. पंचांचा कॉल, इट्स अ बीमर. आणि एकंदरीत धावा ऍड होतील 5. धावसंख्या 5 ने पुढे जाताना फ्लाय होताना 33 धावा. थोडस वेग कंट्रोल करण्याचा प्रयत्न होता. बीमर हाताळला गेलाय आणि चौकार सुद्धा येतोय. येणाऱ्या चेंडूवरती फ्री हिट असेल. एक संधी आहे तेजसकडे. मिस्टर आर्यनकडे थोडंसं प्रेशर कन्वर्ट करण्याची जबरदस्त नामी संधी, एक बिग ऑपॉर्च्युनिटी आहे. मिस्टर तेजस चव्हाण चांगल्या रिदम मध्ये खेळतायत. प्रत्येक चेंडूला प्रॉपर मिडल ऑफ द बॅट खेळतायत आणि ऑन मेरिट खेळतायत. एक जमेची बाजू आहे की चेंडू ज्या दिशेने येतोय त्या दिशेने त्यांची बॅटिंग बघायला मिळते आणि एक सुंदर क्रिकेट. फ्रीडचे संकेत. पुढचा चेंडू. ओहो, थोडेसे सफल झाले. ऑप्शनच्या थोडेसे बाहेर आले. प्रॉपर रीड केलं चेंडूला आणि त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं एक अप्रतिम षटकार. थँक्यू. ऑन द राईटचा एक जबरदस्त षटकार बघायला मिळतोय. आपल्या फोरआर्मची ताकद दाखवत आहे तेजस चव्हाण आणि आक्रमकता काय असते इथे मात्र बघायला मिळते. खूप चांगली बॅटिंग आहे. धावसंख्या 6 ने फ्लाय झाले आणि तब्बल 39 वरती पोहोचताना ओमकार बॉयज ॲडव्हान थोडंसं प्रेशरमध्ये आहे, कारण तेजस नावाचं वादळ ॲक्टिव्ह होताना मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये जर्रे जर्रे पर या ठिकाणी NCC सफाळे संघाचं ट्रेडमार्क झाकिया ट्रेलर सातत्याने दाखवतायत. याही वेळेला गुडघ्यावरती बॅलन्स बनवून चेंडूला एक्झिक्यूट करतायत. डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये एक चांगला आणखीन दर्जेदार शॉट बघायला मिळतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाताना पोहोचते ती 40वा. तेजस प्रत्येक लेफ्ट हँड बॅटर मात्र एक जमेची बाजू आहे. NCC सफाळे संघासाठी 100% योगदान. प्रथमतः पहिल्या षटकामध्ये उमेशने सुंदर खेळ केला आणि त्यानंतर तेजस चव्हाण अतिशय अप्रतिम खेळी साकारताना ओमकार बॉयज ॲडव्हान्सच्या अगेन्स्ट 5 चेंडू 18 वरती खेळतायत आणि 2 चेंडू 5 धावा बनवून विनायक मात्र स्ट्राईक कडे बघायला मिळतात. आणि इथे थोडासा पुढे चेंडू परफेक्ट लॉफ्ट केलाय आणि येतोय सरळ षटकार. थँक्यू. धावसंख्या 6 ने फ्लाय होते आणि 46 वर पोहोचले. विनायक पाटील चार्ज होताना इज ऑन अ फायर. लॉफ्ट करतायत ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू आणि प्रॉपर डिपॉझिट करताना 6 धावांसाठी आणखीन एक देखणा षटकार. इथून मात्र गोलंदाज आर्यन थोडंसं प्रेशर मध्ये आहे.
पुढचा चेंडू. ओ यावेळेला रिव्हर्स पूल खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल. धावसंख्या 46. 46. पहिला चेंडू सरळ बॅटने आणि इथून मात्र थोडस स्ट्रोक इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. पुढचा चेंडू आणि इथे सरळ बॅटने आणखीन एक दर्जेदार शॉट. चेंडू मात्र जबरदस्त फिल्डिंग तिथे बघायला मिळते. बाल बाल बचायचं म्हणायला हरकत नाही. पार तिथे होते. धावसंख्या 1ने आकार घेताना 47 वर पोहोचते. 3 धावा वाचवत आहेत. थोडेसे जीत यावेळेला नाराज आहेत. आपण बघू शकाल थोडासा ची बॅट त्यानं स्पर्श केले. 47 धावा स्कोर कार्डवरती. एका गड्याचं पतन झालंय. अजूनही एक चेंडू येणं शेष आहे. परंतु एका बाजूने 5 चेंडू 12 धावा विनायक आणि दुसऱ्या बाजूने 5 चेंडू 18 धावा तेजस चव्हाण. मॅन इन गोल्डन फॉर्म मध्ये दोन्ही फलंदाज आहेत आणि विस्फोटक बॅटिंग करतायत. गेम चेंजर इनिंग जी म्हटली जाते ती दोन्ही बॅटर या ठिकाणी करतायत आणि खेळतायत. पुढचा चेंडू आणि इथे थोडेसे स्टेप आउट झाले आणि चेंडूला फेकले सर लॉंग ऑनच्या डोक्यावरनं. द ग्रेट आर्टिस्ट इज अ सिम्प्लिफायर. महान कारागीर हा नेहमी काम सोपे करतो आणि ते इथे केलंय. तेजस चव्हाण इज ऑन अ फायर. थँक्यू. धावसंख्या 6ने प्लाय होताना पोहोचलंय ती 53 धावा. 3 षटक इथे कंप्लीट झालेली आहेत आणि 53 धावा एक मोठी धावसंख्या NCC सफाळेच्या स्कोर कार्डवरती बघायला मिळते. त्याच्या मागचं कारण उमेशने रचलेला पाया आणि त्याच्यानंतर काम करणारे दोन्ही फलंदाज तेजस आणि विनायक यांच्यामधली असलेली पार्टनरशिप अतिशय सुंदर आणि वेगाने पुढे जाताना थोडंसं प्रेशर ओमकार बॉईज एडव्हन संघाचे वाढवणारी ही खेळी बघायला मिळते. 26 वरती खेळतायत. या षटकामध्ये टोटल 26 धावा आलेल्या आहेत. आता नवीन गोलंदाज येत आहेत. प्रणित. याही वेळेला अतिशय सुंदर लेग ब्रेक हाताळण्याचा प्रयत्न. थोडासा ओरपिच पद्धतीचा चेंडू. धावसंख्या 1ने पुढे जाईल आणि पोहोचते ती 54 धावा. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. त्रिशिका 11 वैतीपाडा आणि विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी. धाव्या स्कोर कार्ड वरती 54. 11 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे. मिस्टर प्रणित. ओहो भरपूर वेळ होता परंतु लक फॅक्टर आणि चेंडू सरळ जाते तो लॉंग स्टॉप मधनं. आणखीन धाबा येतात त्या 4. धावसंख्या 4ने आकार घेताना 58. थँक्यू. एक अप्रतिम चेंडू रॉंग. आपण बघताय चायना चेंडू हाताळला होता. चायना बॉल आपल्याला बघायला मिळतोय परंतु तितकासा तो एसटी रक्षकालाही समजला नाहीये आणि आलाय चौकार. इथे मात्र फटका बसलाय. बॉल हवेमध्ये. रोहन चेंडू खाली आणि तेजस चव्हाण यांना यावं लागतंय माघारी. आउट. सन्यमान किरण गुरुद्वान मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. संघ चांगल्या स्थितीमध्ये NCC सफाळे. कारण स्कोर कार्डवरती आपण बघितलं 2 गडी बाद 58 धावा. एकंदरीत 9 चेंडूंचा खेळणं शेष आहे. इथून जर प्रणित याने 3 चेंडू चांगले हाताळले आणखीन 1-2 मोठे हादरे इथे ते देत आहेत तर मॅच पूर्णश बॅलन्स मध्ये येईल. परंतु किरण आणि विनायक पाटील 4 रिदम मध्ये बॅटिंग करतायत. विनायक त्या रिदम मध्ये जर किरणने त्यांना साथ दिली तर एक मोठ्या स्टीप टार्गेटकडे हा संघ पुढे जाईल.
बघूया किरण गुरुद्वान आलेले आहेत। एसटी रक्षकांना पुनश्च मी सांगेन की आपण सांभाळून एसट्यांच्या मागे थोडंसं सतर्क राहा, कारण किरण म्हटल्यानंतर फॉलिंग स्वीप चे ते खेळतायत, त्यामुळे थोडंसं तुम्हाला सूचित करतोय आम्ही। पुढचा चेंडू ते आपण बघतायत, टॉट बॉल, निर्धाव चेंडू, पलटॉस होता। अपेक्षा नव्हती ती किरणला की अशा पद्धतीचा चेंडू येईल, आणि ठरवून ठेवलं होतं की आम्हाला पहिल्या चेंडूवरती आम्ही खेळणार आहोत। एक फॅन्सी शॉट, डॉट बॉल आलाय। पुढचा चेंडू, याही वेळेला हेलिकॉप्टर रोडवण्याचा प्रयत्न, गॅप शोधण्याचा प्रयत्न, आणि चेंडू वन्स बाउन्स ओव्हर द रोप, लॉंग ऑनला क्लिअर करताना किरण गुरुद्वानच्या बॅटमधून येतोय AB चौकार। थँक्यू। धावसंख्या 4 ने फ्लाय झाल्याने पोचले तब्बल 62 धावा। अंतिम चेंडू आहे चौथ्या षटकातील। किरण गुरुद्वान 2 चेंडू 4 धावा। पुढचा चेंडू, या वेळेला आडव्या बाटने पुलला बनवताय सक्सेसफुल, आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार। 68 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळतोय। AB षटकार ने चौथे षटक मात्र कंप्लीट होते 68 धावा स्कोर कार्ड वर, 68। थँक्यू। चला फील्ड अरेंज करा प्लीज। 68 धावा स्कोर कार्ड वरती आपण बघतोय। थोडासा ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू होता, मध्ये येणारा चेंडू टाकण्याचा प्रयत्न खूप चांगला रीड केला किरण याने, आणि एक चांगल्या पद्धतीने टायमिंग करत षटकारामध्ये परिवर्तन केलंय। आमचा मुख्य मंच या ठिकाणी दाखवला जाते, आपण बघू शकाल। पैची गरज मात्र या मॅचचा मनमुरादपणे आनंद घेत आहेत आमच्या मुख्य मंचावरनं। समोर आपण राजकिरण वर्मा यांना बघतोय, जयदीप ज्यांच्या गोड बाणीतून आपण AB चषकाचं सुंदर सॉन्ग बघतोय, ते आमचे सिंगर मिस्टर जयदीप। धावा स्कोर कार्ड वरती 68। भरपूर शॉर्ट बॉल, चुकीला माफी नाही आहे, चेंडू सरळ फाईन लेगला येतोय चौकार, आणि 72 या स्पर्धेतील हायएस्ट स्कोर बघायला मिळतोय उच्चांक धावांचा, 72 धावा। भरपूर शॉर्ट बॉल, आणि विनायक पाटील स्थिरावलेले बॅटर आहेत, सलामीला आलेले आहेत। अशा चेंडूवरती मात्र धावा खोऱ्याने ओढतील, आणि तेच बघायला मिळालंय। जिथे आउटफील्ड खूप वेगवान आहे फाईन लेग रिजन मध्ये, तिथे मात्र येतोय 4 चौकार। इथून मात्र ओमकार बॉईजसाठी एक मोठं टार्गेट असेल। 5 चेंडूंचा खेळ शेष आहे। विनायक पाटील 17 वरती एक लाजवाब बॅटिंग करतायत, आणि किरण गुरुद्वानचं मिळालेले एक अप्रतिम साथ। बघूया सनी, पुढचा चेंडू, आणखीन एक शॉर्ट बॉल, आणि या शॉर्ट बॉलला पुल आणि हुकचं मिळतंय कॉम्बिनेशन। डीप बॅकवर्ड टॉस कर्लेगच्या वरनं येतोय विनायक नावाचा ब्रांडेड षटकार। धावसंख्या 6 ने फ्लाय होताना 78, 78 धावा। आमचे गोल्डन मॅजिक फिंगर हेमंत पाटील सर एक खूप चांगली अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत। 78 धावा झालेल्या आहेत, 2 चेंडूमध्ये 10 धावा। विनायक आपली आक्रमकता या ठिकाणी दाखवत आहेत। आक्रमकता आणि संयम यांचा जो सुंदर समन्वय विनायक यांच्या बॅटिंगमध्ये राहिलाय, तो मात्र थोडंसं ओमकार बॉईडचं प्रेशर वाढवतंय, दडपण वाढवत आहेत। कारण स्लॉग ओव्हरमध्ये विनायक पाटील 4 झालाय, आणि मैदानाच्या चौफेर मंत्रमुग्ध करणारी बॅटिंग करतोय। आणखीन एक भरपूर शॉर्ट बॉल, पंच सांगतायत वाईट बॉल। 154 स्कोर कार्ड पोहोचते, परंतु DRS इथे घेतलाय।
आपण बघू शकाल. वाईट आहे की नाही चेक करायचं आहे. त्यानंतर विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी विपक्ष त्रिशिका 11 वैतीपाडा. आपण टॉसच्या दृष्टीने तयार राहायचं. चांगला चेंडू, इट्स अ फेअर डिलिव्हरी आपण बघतोय. डॉट बॉल 78. अजूनही जर आपण बघितलं तर 3 चेंडूंचा खेळ निशेष आहे. विनायक विनायक पाटील स्ट्राईकला बघायला मिळतात. 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. सनी पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेट चा मारा करतील. मिस्साम शॉट बॉल हवेमध्ये डाऊन द बॉल खेळाडू आहे आणि झेल तिथे सांडलाय. सिंगलला डबल मध्ये खराब थ्रो, परंतु बॅकअप आहे. अन्यथा 6 धावा या चेंडूवरती येऊ शकल्या असत्या. बाल बाल बच्चे असं म्हणायला हरकत नाहीये, परंतु धावसंख्या 3 ने 81 वर पोहोचते. विनायक पाटील आपण बघू शकाल स्लो मोमेंट मध्ये पूर्ण लक्ष केंद्रित केलं होतं. थोडेसे चिंतित होते ज्यावेळेला चेंडू हवेमध्ये होता, परंतु झेल सांडला आणि त्यानंतर मात्र 3 धावा आणि स्ट्राईक आता रोटेट झाले. किरण कृद्वान आपल्याला बघायला मिळतात. 3 चेंडू 10 धावा 81 झालेले आहेत. पुढचा चेंडू आणि किरण गुडघ्यावरती बॅलन्स म्हणून सरळ ओरपीच चेंडूला फेकून देत आहेत. लॉंग ऑनच्या डोक्यावरनं AB षटकार. रक्ताना आजच्या रजनीमधील सर्वोत्कृष्ट धावसंख्या ची पहिली रजनी आपण बघतोय. फ्लड लाईट्स वरती अतिशय सुंदर असं मैदान. AB चषकाचा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम अल्पावधीमध्येच सर्वांच्या मनामध्ये सर्वांच्या हृदय प्रदेशावरती ज्या चषकानं घर केलंय ती स्पर्धा म्हणजे AB चषक. चांगली कम बॅकिंग आहे. डॉट बॉल आलाय. 87 झालेले आहेत आणि 88चं टार्गेट सेट केले. वळूया आपण टॉस कडे. चला टॉस साठी या. विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी विपक्ष त्रिशिका 11 बैतीपाडा. बोट टीम कॅप्टन टॉस साठी यायचंय. प्रत्येक वर्षी नवीन संकल्पना. यंदाचा टॉस आपण बघतोय विकेटवरती होतोय आणि एक जबरदस्त संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून पुढे येताना. त्रिशिका 11 बैतीपाडा संघ खूप चांगल्या पद्धतीने पहिल्या मॅच मध्ये जिंकलेले आहेत. एक टीमवर्क आहे. युवा खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ आहे आणि एक चांगली कामगिरी करताना आपण या ठिकाणी बघतोय. तर दुसऱ्या बाजूने अनुभवाचा भंडार असणारे अनेक खेळाडू आहेत. विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी संघामध्ये बॅटल रंगणार आहे, परंतु टॉस तेवढ्याच महत्त्वाचा असेल. वेलकम बोट टीम कॅप्टन. कावदी वैतीपाडा संघाचे संघ नायक आपल्याला बघायला मिळत आहेत. किरण वर्मा साहेब या ठिकाणी आपण बघतायत. चॉईस दिली जाईल आणि कॉल असेल विठ्ठलवाडी संघाचा. एडिन टेल आहे. टेल इज कॉल आणि आलंय टेल. टॉस जिंकला या ठिकाणी. कल्पेश काय असेल डिसिजन? क्षेत्ररक्षण. आणि विकेट कशा पद्धतीने या ठिकाणी खेळते? खूप चांगले आहे. पहिल्या मॅच मध्ये थोडंसं प्रेशर होता, फलंदाज बाद झाले होते, परंतु मागची जी बॅटिंग लाईन खूप चांगली झाली. इथे आता ओपनिंग टीमला किती धावामध्ये थांबण्याचा प्लॅनिंग असेल? 60च्या मध्ये थांबवायचा प्रयत्न असेल. या हंगामामध्ये वैतीपाडा संघाच्या समोर तुमच्या मॅच झालेल्या आहेत? नाही, प्रथमतः खेळतात, परंतु 60 पर्यंत थांबवण्याचं प्लॅनिंग आहे. टॉस जिंकला असता मित्र काय घेतलं?
गाजवणारे कुठले असे फलंदाज आहेत? सध्याच्या हंगामात आमचे बॉलर देखील चांगले होते, त्याच्यामुळे आम्ही हा हंगाम गाजवला आहे असं म्हणायला हरकत नसणार आहे. यंदाचं पहिलं वर्ष आहे, परंतु एबी चषक खेळताना कशा पद्धतीचा आनंद तुम्ही घेतायत? याआधी देखील मी सांगितलं, कारण की खरोखरच आमचा जोश होता आणि त्या जोशानेच आम्ही आज इथे खेळतोय. मॅच इंटरेस्टिंग होईल. धन्यवाद. नक्की. बेस्ट ऑफ लक. बोर्ड टीम टॉस जिंकला, विठ्ठलवाडी संघाने घेतले प्रथमतः क्षेत्ररक्षण. करूया आपण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये परिवर्तन. ऐकूया आपण युसुफजी सय्यद यांना. धन्यवाद अजिजी पाटील. आपण पाहतो यावेळेस एबी ट्रॉफी 2025 पर्व चौथं आणि आजच्या रात्रीमधला दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना एका बाजूला पाहू शकाल ओमकार बॉईज एडवन विपक्ष NC सफाळे. प्रथमतः बॅटिंग करत असताना तब्बल 87 धावा नक्कीच बनवल्या गेल्या. अप्रतिम बॅटिंग झाली आणि एक मोठं लक्ष म्हणलं गेलं लगावलं गेलं यावेळेस NC सफाळे या संघाकडून. चला पंचलेखेस मैदानाच्या वेळेस सजवतील थोडंसं पॉपिंग क्रीज आखलं जात आहे. पाहू शकाल प्रेस वेस्टच्या माध्यमातून आपण स्पर्धा लाईव्ह पाहतोय. 3 पंच या स्पर्धेला लाभले गेले. सागर मोरे, शाहिद मोमीन, शेखर हिरगुळे असे 3 पंच JP पॅनलचे पंच आहेत. बघा 2 सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये सजवतील. एका बाजूला पाहू शकाल प्रणित पाटील तर दुसऱ्या बाजूला रोहन गावड असे 2 सलामी बॅटर ओमकार बॉईज एडवन या सगळ्याकडून. बघा धावांचा पाठलाग करायचा 88, 6 षटकांनी 88 धावांची गरज. एक मोठं लक्ष आजच्या रात्रीमधला मागील सामन्यामध्ये 68 धावांचा डिफेंड केल्या गेल्या होत्या, ते म्हणजेच विठ्ठल रुक्माई विठ्ठलवाडी या संघाकडून. बघा पहिल्या षटकामध्ये पंकज आलेत, एक्सप्रेस अनुभवी गोलंदाजी आणि समोर तेवढाच धाकटीचा फलंदाज आहे ज्याच्याकडे एक्सपिरियन्स आहे रोहन गावड. रोहन बघा सामन्याला सुरुवात होते. आजच्या रात्रीमधला दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना आहे. 1:30 झालेत. पहिला चेंडू सफल झाले. ऑप्शनची खूपच बाहेर पंचाने व्हाईट बॉल नक्कीच घोषित केला. अतिरिक्त धाव यावेळेस लगावली. अतिरिक्त धावाने नक्कीच धावपळ सुरुवात झाली. 1 धाव व्हाईट चेंडूमध्ये नक्कीच आली आहे. व्हाईट बॉल पाहू शकाल दर्शवला गेला पंचाच्या माध्यमातून. परत एकदा क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न. चेंडू टप्पापर्यंत मध्ये खाली राहिला. बॅटर पाहू शकाल बॅट खूप वेगाने फिरवली परंतु चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाही. डॉट बॉल सुरुवात झाली. यावेळेस अलॉंग द कार्पेट खेळला गेला. खेळाडू खूप वेगाने तिकडे आले. एका हाताने चेंडूला अडवून नक्कीच गेला. बॅकअपला खेळाडू आहे. अंडरआर्म थ्रो केला गेला. 1 धाव नक्कीच परिपूर्ण केले जाईल. पाहू शकाल 2 चेंडू आणि 2 धावा धावफलकावर. पहिला चेंडू व्हाईट, 1 डॉट, 1 सिंगल. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता. हलकीशी अपील नक्कीच पाहू शकाल केली गेली. बॅट नक्कीच हलकीशी येत लगावली गेली. पंच दर्शक इट इज आउट. बॅटर गॉन. फर्स्ट विकेट बॅक टू द आउट. धन्यवाद. बघा आपल्या स्क्रीनवर सुद्धा दाखवलं गेलं प्रिन्स मूवीच्या माध्यमातून अप्रतिम वर्क म्हणावं लागेल. पंचांची सुद्धा चांगली भूमिका आणि कॅमेरा वर्क सुद्धा खूप सुरेख राहिला. प्रणित बॅक टू डगआउट. नवीन बॅटर जितू आला बॅटिंगसाठी 30 क्रमांकावर.
बघा खूप कमी वेळ असं असतं की एखादा कॅमेरा वर्क किंवा एखादा लाईव्ह अशा प्रकारे क्षण चित्तात. परंतु यावेळेस पाहू शकाल बॅटची एत लगावली गेली. आपण पाहू शकाल हे दृश्य खूप सुरेख दृश्य आहे. प्रिन्स मूव्हीजच्या माध्यमातून AB ट्रॉफीमध्ये चेंडू बॅटला ब्रश झाला. चेंडू नक्कीच डायव्हर्ट झाला आणि पंचांनी ओळखलं तर त्या पंचांनी बोट वरती केलं आणि विनायक एक्सप्रेशन बघण्यासारखं होतं जेव्हा जेल टिपलं. तिन्ही चेंडू एक गडी बाद 2 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जितू बॅटिंगसाठी आला. फुलटॉस बॉल होता. बघा आल्या आल्या फुलटॉस बॉल दिल्या गेल्या बॅटरनी ते फुलटॉस बॉल दोन्ही हाताने नक्कीच खेळून काढला मैदानाच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार जितूच्या बॅटमधून आलाय. बघा मागील सामना जेव्हा खेळला ओमकार बॉयज एडव्हान्स संघ तर जितू याची बॅट जास्त चालली नव्हती. लवकर तो बाद झाला. परंतु यावेळेस गरज आहे बॅटिंग करण्याची आणि दर्शवलंय. पाहू शकाल काय सुरेख फटका खेळलाय. डिप विकेटच्या वरतून 6 धावासाठी 8 धावा फटका पहिला षटक मार्क असतं. आता बनवायचे 80. त्यावेळेस इनसाइड नक्कीच लगावली गेली. पाहू शकाल तिकडे खेळाडू आहेत चेंडूला फील्ड करतील. जेव्हा चेंडूला फील्ड केला जाईल एक धाव नक्कीच परिपूर्ण केली जाते. तर आपल्याला एक पुढे सरसावले जाईल ते म्हणजे 9 या अंकावर. पाच चेंडू 9 धावा दाफळकर. अप्रतिम स्पर्धा आपण पाहतो. आणि आजचा पहिला दिवस पहिली रात्र सफाळे गट चे 10 संघ आपण पाहतोय आजच्या रात्रीमध्ये. यावेळेस फटका सुरेख आहे. स्क्वेलेकच्या वरतून पाठवून दिला सहज सीमारेच्या पार. हा आला AB ट्रॉफी षटकार. पहिला षटकार समाप्ती धावा दाफळकावर तब्बल 15 धावा एक गडी बाद. धन्यवाद. चला स्पीडअप करायचं आहे. पंचांकी दशकात फिल्डिंग करण्याचा संघ चला लगेच फिल्डिंग सजवून घ्यायची आहे. शुभम बघा पहिल्या षटकात समाप्ती धावा दाफळकर आहेत ते म्हणजे 15 धावा आता बनवायचे विजयासाठी तब्बल 73. 4 षटकांनी 73 धावांची गरज आहे. नवीन गोलंदाज पाहू शकतो गुजमाका सज्ज होतील. तेजस लँडर्स केले गेले. तेजस चव्हाण गुढीमाका सज्ज होतोय. वैयक्तिक पहिल्याने संघाकडून दुसऱ्या षटक. बघा आता येणारे 24 चेंडू 73 धावांची एक मोठं लक्ष आहे. परंतु लक्षाचा पाठलाग केला जाऊ शकतो. त्यावेळेस ऑफ साईडला फटका खेळला गेला. तिकडे खेळाडू असते चेंडू उसळी घेऊन हातामध्ये आलाय आणि एक सिंगल धाव. एक वेगळं दृश्य नक्कीच पाहायला भेटला. ज्या प्रकारे चेंडू ट्रॅव्हल झाला खेळाडू नक्कीच खालच्या चेंडूला तयार होतो. चेंडू अचंबित नक्कीच उसळी घेतली. एक सिंगल धाव परिपूर्ण केली जाईल. धावफलक एक पुढे 16 अंकावर स्वीट 16. येणारी अजूनही पाहू शकाल या इनिंग्समध्ये चेंडू असतील तब्बल 23 मध्ये बनवायचे विजयासाठी. हा सामना जिंकण्यासाठी ते म्हणजे तब्बल 72 धावा. रोहनच्या बॅटमध्ये एक षटकार नक्की झाला. जिथून एक षटकार नक्की ठोकलाय. फुलटॉस बॉल होता. डीप मध्ये खेळाडू आहे किरण चेंडूला फील्ड करतोय. वन बाउस चेंडूला फील्ड केला गेला. फेकी हळूवर इथे केली गेली. नॉन स्ट्राईक इनवर परत एक धाव नक्कीच परिपूर्ण केली गेली. धावफलक 2 पोहोचेल 17. आपण पाहतो यावेळेस AB ट्रॉफी 2025 चौथा पर्व आणि पहिली रात्र आजच्या दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना. एका बाजूला NCC सफाळे विपक्ष ओमकार बॉईज एडवन या 2 संघामध्ये हा सामना. स्लोवर चेंडू होता. लेफ्ट राईट टाकला गेला. बॅट नक्कीच फिरवली परंतु पाहू शकाल ज्या अनुषंगाने बॅट फिरवली त्या अनुषंगाने चेंडू त्याच्या बॅटवर आला नाहीये. रिप्लेमध्ये पाहू शकाल स्लोवर चेंडू होता. क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता परंतु चेंडू अंगाला ब्रश होतोय. डॉट बॉल. अजून एक सुरेख चेंडू. विकेट किपर विनायक कडून चुकी नक्कीच झाली परंतु अजून एक डॉट बॉल आला. अजून एक निर्धाव चेंडू. दबाव यावेळेस बॅटिंग करणाऱ्या संघावर आहे कारण की पाहू शकाल तब्बल 1 वाजून 40 मिनिटं झालेत. या सामन्यामध्ये बनवायचे 88. आतापर्यंत पाहू शकाल 1.3 चेंडू 17 धावा आल्यात. 71 धावा बनवायचे 21 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस ऑन साइडला फटका सुरेख डीप मिड विकेटच्या वरतून. कॅमेरामॅन आहे त्यांच्या वरून चेंडू निघून गेलाय. 6 धावांसाठी षटकार.
दरवाढीचं नक्कीच धावसंख्या 6ने पुढे सरसावते ती म्हणजे 23 अंकावर 23 लॉस ऑफ 1 विकेट. नक्की पाहू शकेल या षटकामध्ये येणारे अजून चेंडू असतील 2 चेंडूचा खेळ बाकी. 20 चेंडूमध्ये बनवायचे विजयासाठी अजून पाहू शकाल हा सामना जिंकण्यासाठी तब्बल 65-65. यावेळी फटका फसलाय स्वतः गोलंदाज येईल का परंतु पाहू शकाल शुभम तिकडे आले होते झेल टिपण्यामध्ये अयशस्वी ठरले परंतु कुठली धाव घेतली नाहीये दोन्ही बॅटरनी. रोहन कापडनी सुरुवात सुद्धा केली नव्हती धाव घेण्याची परंतु पाहू शकाल माफ करा थोडं षटक संपलं गेलं. क्रिशन नक्कीच केलं गेलं. बघा ती 2 षटकांचा खेळ संपला गेला 23 धावा 3 षटकांचा खेळ अजून बाकी असेल 3 षटकामध्ये तब्बल 65 धावा बनवायचे प्रत्येक षटकामध्ये 21.67 सरासरी गाठावी लागेल. मिड नाईट मध्ये आपण सामने पाहतो एबी ट्रॉफी 2025 पर्वत चौथं. बघा तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज सज्जोल गोलंदाजीवर सुनीत आलाय गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिला आणि संघाकडून तिसऱ्या षटक घेऊन आलाय. यावेळेस पाहू शकाल फटका सुर एक चेंडूला पाठवून दिला सरळ डिप्पॅकॉट पॉइंट वरून 6 धावासाठी षटकार. नक्कीच पाहू शकाल रोहन ची ताकद एवढी आहे. पाहू शकाल रिप्ले मध्ये अप्रतिम बॅकफ्लिपचा खूप सुरेख उपयोग केला गेला. आयकडून खूप चांगला ठेवला आणि पाहू शकाल जेव्हा बॅटला चेंडू ब्रश झाला शेवटपर्यंत चेंडूला पाहत राहिले षटकारासाठी. गोलंदाज कार्पेट खेळला गेला डीप मध्ये खेळाडू असतील शुभम चेंडूला फील्ड करतील सिंगल धाव नक्कीच घेतली. दुसऱ्या प्रयत्न वाईट थ्रो केला गेला परंतु नाही एकेरी धावांनी समाधान मानावं लागेल. धावसंख्या 30 आता बनवायचे आहेत विजयासाठी 58. बघा येणारे चेंडू असतील इनिंग्स मध्ये तब्बल पाहू शकाल 16 चेंडू 16 मध्ये 58 धावांची गरज. फटका फसलाय चेंडू खाली खेळाडू नक्कीच आलेत आणि पाहू शकाल पंकजच्या माध्यमातून पंकजने नक्कीच झेल टिपल्याने फलंदाज जितू यावेळेस मैदानाच्या बाहेर. गडी क्रमांक दुसरा बाद झाले धावा धापक 30. बघा 58 बनवायचे. बघा नवीन फलंदाज सनी आले ज्यांनी मागील सामन्यामध्ये शेवटच्या अंतिम 3 चेंडूमध्ये 9 धावांची होती तेव्हा 2 षटकार ठोकले होते संघासाठी. तोच बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. बघा 30 वर 2 गडी बाद आता येणारे 15 चेंडूमध्ये बनवायचे 58 इकडून 9 षटकार 1 चौकार. सनी हे करून दाखवेल का यावेळेस पाहू शकाल थोडंसं वरती बोलवलं लागलं बॅटिंगसाठी. मागील सामन्यामध्ये तब्बल 5व्या किंवा 6व्या क्रमांकावर बॅटिंगसाठी आला होता यावेळेस 4थ्या क्रमांकावर आला. डावखुरा फलंदाज स्ट्राईक पर गोलंदाज मार्कवर सज्ज आहे गोलंदाज सुनीत आहे. यावेळेस पाहू शकाल आल्या फटका सुरेख आणि त्याच झोन मध्ये चेंडूला पाठवून दे 6 धावांसाठी षटकार. बॅटर सनीच्या बॅटबॉल षटकार आले धावसंख्या 36.
अजून एक फटका सुरेख डीप मध्ये खेळाडू नाही, चेंडू निघून जातो डीप स्वीपर कव्हर रिझन मध्ये. खेळाडू वेगाने धावतात, चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न, परंतु बघता बघता 2 धावा परिपूर्ण केल्या. रोहन गावांनी तिसरा कॉल दिला होता, परंतु सनीने थांबवलाय. 2 धावांनी धावफलक पुढे सरसावते, ती म्हणजे 38 अंकावर 38. अजून एक चेंडूचा खेळ बाकी असेल. धावफलक जाऊन पोहोचेल 38 अंकावर. इकडून बनवायचे 50, येणारे चेंडू असेल 13 चेंडू 50 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. 2 चेंडू 8 वर बॅटिंग करतो सनी, 6 चेंडू 15 वर बॅटिंग करतात रोहन गावड. एका बाजूला NC सफाळे तर एका बाजूला संघ आहे ओमकार बॉईज एडवन. सामन्यामध्ये उलटफेर होईल का? सनीने जर या चेंडूवर मोठा फटका खेळला तर सामना ऑन असणार आहे NCC सफाळे विरुद्ध ओमकार बॉईज एडवन या संघासाठी. परंतु ऑन साईड फटका खेळला, डीपमध्ये खेळाडू आहेत. शुभम वेगाने आले, चेंडूला फील्ड करतात, पैकी वेगाने केली आहे. एकेरी धावांनी समाधान नक्कीच मानावं लागेल. आता बनवायचे 49, धावा आहेत 39, 12 चेंडू 49 धावांची गरज. तेजेचा पहिला चेंडू उंच खेळलाय आणि पाहू शकाल बॅटरला सगळ्यात सेफ झोन म्हणजे गोलच्या डोक्यावरून फटके केले. सनीचा फेवरेट झोन आहे आणि यावेळेस तेजस स्वागत तेजस्वी षटकाराने केलाय. पाहू शकाल एका बाजूला अनुभवचा भंडार आहे तर एका बाजूला यंग टॅलेंट. काय फटका सजवलाय, अप्रतिम फटका. 6 धावा. आता धावा बनल्यात 45, बनवायचे आहेत 43, येणारे चेंडू आहेत तब्बल 11. यावेळेस स्लोवर चेंडू होता, पंचांनी दोन्ही हात समांतर केले, धावा एक अवांतर येईल. धावफलक 2 पोहोचेल, धावफलकावर 46 धावा धावफलकाला लगावले गेले. आता बनवायचे विजयासाठी 42. सामना ऑन झालाय का? सनीने आणायला खूप चांगली फटकेबाजी केली आहे. यावेळेस पुढे ससाव खेळायचा प्रयत्न होता, परंतु यावेळेस फसवा चेंडू टाकला गेला. थोडासा स्लोवर चेंडू. बघा एखाद्या लहान पोरांच्या हातावर चॉकलेट हिसकावून घ्यावी त्यासारखा फेस नक्कीच झाला होता यावेळेस सनीचा. थोडासा नक्कीच एक वेगळाच आपण पाहू शकतो एक्सप्रेशन राहिला सनी यांचा. एक वेगळा चेंडू होता आणि सनी मागे वळला. आता पाहू शका येणारे चेंडू असतील 10 मध्ये 42. सामना म्हणू शकतो सर. या षटकामध्ये 2 मोठे फटके आले तर सामना ऑन राहील. जास्त बाहेर टाकण्याचा प्रयत्न तर रोहन चाटपडत आहेत. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलं. बघा स्ट्राईक घेण्याची प्रयत्न नक्कीच करतात, परंतु सनीकडे सुद्धा कॅपेबिलिटी आहे. त्याने दाखवलाय, त्याने दर्शवलं की तो सुद्धा मोठे फटके खेळू शकतो, सामना विजयी करून देऊ शकतो. परंतु या पाहू शकाल थोडीसा कानमध्ये देत आहेत. चर्चा नक्कीच होती, अनुभव आहे रोहन गावड यांच्याकडे, ते नक्की दर्शत असताना. आणि आपण सांगतो ना की बडवलोय की राय और वक्त वक्त चाय लेना जरुरी आहे. यावेळेस थोडंसं नक्कीच चर्चा करतात, कानमंत्र अनुभव सार्थ करतायत बॅटर सनी बरोबर. यावेळेस वेगवान चेंडू होता, थोडस वेगाने चेंडू ट्रॅव्हल झाला, डॉट बॉल आलाय. वय वर्ष 17, परंतु काय कॉन्फिडंट आहे बॅटर. बॅटची स्विंग खूप चांगली राहिली, बॅकफ्लिपचा चांगला उपयोग करतो सनी आपल्या संघासाठी आणि बॅटिंग स्किल सुद्धा चांगली आहे. बॅटची वरच्याकडे नक्कीच लगावली, चेंडू खाली खेळाडू आले आणि फलंदाज सनी 7 चेंडू 15 धावांची खेळी साकारली आणि 47 वर लागणारा तिसरा हादरा संघ ओमकार बॉईज एडवन या संघाला.
बनवायचे 41. म्हणजे 8 मध्ये तुम्हाला 7 षटकार 7 चेंडू मैदानाच्या बाहेर तुम्हाला पाठवावे लागतील आणि सिक्सर कंपनी चेंडू आहेत आणि हे चेंडूवर प्रत्येक चेंडूवर तुम्हाला लिहावं लागेल एबी ट्रॉफी षटकार. जे लिहिलं आहे एबी ट्रॉफी त्याला तुम्हाला षटकासाठी पाठवावं लागेल. रोहन गावड मागील 8 ते 9 चेंडू नॉन स्ट्राईकवर राहिलेत. स्लो बॉल चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू मध्ये आला डॉट बॉल. आता 7 मध्ये 41. खूप चांगला चेंडू वळवला गेला तेजस चव्हाणच्या माध्यमातून. आजच्या रात्रीमधला सगळ्यात बेस्ट चेंडू म्हणल्यानंतर अमितला बोल्ड केलं नेहिल किनीने. चेंडू पडल्या पडल्या मध्ये आला थोडासा अमित किनी क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न केलं नव्हतं आणि आउट झाले. यावेळेस स्क्वेअर लेगच्या वरती चेंडूला पाठवून दिला. डीपमध्ये खेळाडू आहेत पण तो चेंडू निघून जातो सर सीमारेषा पार. चौकार 4. आता बनवायचे 37. येणारे चेंडू असतील तब्बल 6. 6 मध्ये 37 ची गरज. 6 षटकार जरी ठोकले ना बॅटर तरी 1 धावाने पराभूत होईल बॅटिंग करण्याचं, कारण की या स्पर्धेचे नियम आहेत कंपल्सरी चेसिंग. स्वप्नीलचा पहिला चेंडू सरळ बॅटनी फेकून दिलाय डीप लॉंग ऑनला क्लिअर करत. हा आला एबी ट्रॉफी षटकार. 6 धावा. मोठं लक्ष लगावलं गेलं एनसी सफाळ संघाकडून. सुरुवात जी पाहिजे होती ती सुरुवात लाभली नाही ओमकार बॉईज एडवन या संघाला पहिल्या 2 षटकामध्ये. अलंद कार्पेट खेळला गेला परंतु स्ट्राईकवर स्वतःकडे ठेवतील. रोहन गाबड प्रयत्न चांगले करतात परंतु थोडंसं उशीर झालेत. 63 धावा धाफका लगावले गेले. आता बनवायचे विजयासाठी अजूनही 25 धावा माफ करा. 2 चेंडू 25 धावांची गरज आहे. 2 बॉल 25. अंतिम षटकामध्ये गोलंदाज आहे स्वप्नील. 6-0 6-0. बघा कुठल्या गाडीचा नंबर हा नाहीये धावपळक आहे या षटकामध्ये. 6-0 आणि 6-0. अजून एक 6 नक्कीच येईल. चांगले फटके खेळत आहेत. रात्रीच्या वेळामध्ये पाहू शकाल धावा धावपका लगावले तब्बल 69 69 वर धावपक जाऊन पोहोचले. 19 धावांची गरज आहे. या चेंडूवर जर षटकाराला नक्कीच पाहू शकत 70च्या घरामध्ये संघ जाऊन पोहोचेल. कुठे ना कुठे 12 धावांनी संघ पराभूत होते परंतु चांगली बॅटिंग करतात शेवटच्या षटकामध्ये रोहन गावड. अजून एक या षटकामध्ये 4था षटकार. बघा रोहनची बॅटिंग जर आवडली तर त्या नक्की त्याला पाहिजे. चांगली बॅटिंग त्यांनी केली आहे परंतु संघ पराभूत झाला 12 अंकाने. या षटकामध्ये 24 धावा नक्कीच आल्या. बघा कुठे ना कुठे जो दुसऱ्याने पहिला षटक राहिला त्यामुळे धावा आले नाही. तिकडे कुठे कुठे बॅकफुटर संघ राहिला. 4थ्या षटकामध्ये सुद्धा धावा कमी आला मात्र 12. तिकडे बॅकफुटला संघ राहिला. दुसरं षटक तेजसने टाकलं त्यामध्ये मात्र 8च धावा आल्या होत्या.
पाहू फेकाळ आपण हे स्कोर कार्ड. विनायक 10 चेंडू 26, 8 चेंडू 28, तेजस किरण 5 चेंडू 16, उमेश 8 चेंडू 14. सेकंड इनिंग मध्ये पाहू शकाल रोहन 12 चेंडू 39, सनी 7 चेंडू 15, गोळी दिमागवर प्रणितनी 2 षटक 28. हा या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच तेजस चव्हाण 2 षटक 20 धावा 1 गडी बाद आणि बॅटिंग करतात 8 चेंडू 28, ज्याने बनवला तेजस चव्हाण मॅन ऑफ द मॅच. आणि बघा पुढील सामना सुरू होईल. आपल्यावर जोडले जातील मायक्रोफोनवर मिस्टर अजित पाटील यांचा आवाज ऐकूया पुढील इनिंगसाठी. चला वळूया आपण मॅच कडे. टॉस जिंकलाय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण घेताना विठ्ठलवाडी संघ आपल्याला बघायला मिळतोय. चला ओपनिंग पेअर त्रिशिका 11 वैतीपाडा. चला त्वरित ओपनिंग पेअर पाठवा. त्रिशिका 11 वैतीपाडा संघ महत्वाची मॅच आहे. टॉस जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले. ओपनिंग पेअर त्रिशिका 11 वैतीपाडा संघाचे संघनायकाने म्हटले यंदाचा हंगाम आमचे गोलंदाज आणि फलंदाज चांगली काम करतायत आणि एबी ट्रॉफी खेळण्याचा जो उत्साह आहे तो खऱ्या अर्थाने पहिल्या मॅच मध्ये आम्ही दाखवला आणि त्याच सिद्धीने आम्ही या दुसऱ्या मॅच मध्ये 2 हात करणार आहोत विठ्ठलवाडी संघाच्या अगेन्स्ट. बघूया सलामीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत विराज आणि उमेश. विराज आणि उमेश ही जोडी त्रिशिका 11 संघाचा ओपनिंग पेअर. तर दुसऱ्या बाजूने गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल मिस्टर राहुल, उमेश. चला मॅच कडे आपण लक्ष केंद्रित करतोय. ओपनिंग पेअर उमेश आणि त्यांच्या समवेत विराज. स्ट्राईक वरती विराज आहेत. कडे उमेश. ब्लॅक अँड व्हाईट जर्सी आपल्याला बघायला मिळते वैतीपाडा संघाची एक ड्रेस कोट. आणि गोलंदाजीसाठी येत आहेत